साताऱ्याच्या महाबळेश्वरमध्ये शिंदेच्या शिवसेनेचे 3ही उमेदवार विजयी झालेले आहेत। महाबळेश्वरात शिंदेचे 3ही उमेदवार विजयी झालेले आहेत। साताऱ्यातली ही अपडेट आपण पाहतोय। तळदेव गटातून शिवसेनेचे अजित सकपाळ 3000 मतांनी विजयी झालेले आहेत। राष्ट्रवादीचे संजय गायकवाड यांचा पराभव झालेला आहे। वाडा कुंभरोशी गणातून संजय मोरे विजयी झालेत। राष्ट्रवादीच्या सचिन उतेकर यांचा पराभव झाला। तळदेव गणातून शिवसेनेचे संजय शेलार विजयी झालेत। संजय उतेकर राष्ट्रवादीचे पराभूत झालेले आहेत। सोलापूर करमाळा चिकलठाण झेडपी गटातून सुद्धा अपडेट आपण पाहिलेली आहे। तर पुढची अपडेट आहे सोलापूर करमाळा चिकलठाण झेडपी गटातून राष्ट्रवादीचे प्रशांत पाटील हे विजयी झालेले आहेत। पुण्याच्या खेड पंचायत समितीमध्ये ठाकरेंच्या सेनेची सत्ता खेड पंचायत समितीमध्ये ठाकरेंच्या सेनेची सत्ता आलेली आहे। 16 पैकी 12 जागांवर ठाकरेंच्या शिवसेनेचा विजय झालेला आणि त्यामुळे ठाकरेंच्या सेनेची खेड पंचायत समितीवर सत्ता। जिल्हा परिषदेतही 5 जागांवर विजय झालेला आहे। आमदार बाबाजी काळेंना यश मात्र बहिणीचा पराभव झालेला आहे। आमदार बाबाजी काळेंना यश मिळाले मात्र त्यांच्या बहिणीचा पराभव झालेला आहे। एकीकडे सुखद गोष्ट तर दुसरीकडे धक्का सुद्धा त्यांना बसलेला आहे। पनवेल मतदार केंद्राबाहेर पोलीस आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये राडा झालेला आहे। पनवेलमध्ये भाजप कार्यकर्त्यांना चक्क पोलिसांची कॉलर पकडली। पनवेलमध्ये भाजप कार्यकर्त्यांचा राडा झालेला आहे। विजयानंतर भाजपच्या कार्यकर्त्यांनी हा राडा केलाय। पोलिसाची कॉलर पकडली, पोलिसाला धक्काबुक्की केली, चक्क पोलिसांच्या अंगावर भाजपच्या कार्यकर्त्यानं हात उचललेला आहे। पनवेलमधील विजयानंतर भाजप कार्यकर्त्यांचा हा उन्माद पाहायला मिळाला। भाजप कार्यकर्त्यांनी पनवेलमध्ये विजय मिळवल्यानंतर उन्माद त्यांचा पाहायला मिळाला। सोलापूर जिल्हा परिषदेमध्ये भाजपची एक हाती सत्तेच्या दिशेने वाटचाल ही सुरू आहे। एक हाती सत्ता भाजप सोलापूरमध्ये मिळवू शकते त्या दृष्टीने त्यांची वाटचाल सुरू आहे। सोलापुरात भाजप 37 जागांवर आघाडीवर आहे। सोलापूरच्या मंगळवेढ्याच्या लक्ष्मी दैवडी झेडपी गटातून भाजपच्या करुणा शिवशरण विजयी झालेल्या आहेत। विनय कोरेंना स्वतःच्या बालेकिल्ल्यात मोठा धक्का बसलेला आहे। कोरेंना मोठा धक्का त्यांच्या बालेकिल्ल्यात बसलेला आहे। कोल्हापूरच्या 7वे पोर्ले जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीचे उमेदवार विजयी झालेले आहेत। विनय कोरेंना मोठा धक्का इथे बसलेला आहे। राष्ट्रवादीचे जिल्हा परिषद तसंच पंचायत समितीचे सर्व उमेदवार विजयी झालेत आणि त्यामुळे कोरेंसाठी हा मोठा धक्का आहे। 7वे जिल्हा परिषदेमधून जयंत पाटील विजयी झालेले आहेत। 7वे माले दोन्ही पंचायत समिती मतदारसंघात राष्ट्रवादीचे उमेदवार विजयी झाले। इकडे तळकोकणात मात्र राणे ब्रँडची हवा पाहायला मिळाली। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेपेक्षा अपक्ष उमेदवारांनी बाजी मारलेली आहे। ठाकरेंच्या शिवसेनेपेक्षा अपक्ष उमेदवार जास्त निवडून आलेत। 5 अपक्ष उमेदवार विजयी झालेत तर ठाकरेंचे फक्त 2 उमेदवार विजयी झालेले आहेत। तळकोकणात ठाकरेंच्या सेनेची जादू ओसरली असं यामुळे लक्षात येतं। कोकणी जनतेनं ठाकरेंच्या शिवसेनेला नाकारलं याचा अर्थ या निकालाचा निघतो। माजी आमदार शहाजी बापू पाटील यांच्या सुनबाई राणीताई पाटील विजयी झालेल्या आहेत। शहाजी बापूंच्या सुनबाईंचा विजय झाला। पंढरपूरच्या पडलास पंचायत समिती गणातून 4300 मतांनी त्या विजयी झाल्या। सांगोल्याच्या कडलास झेडपी गटातून शिवसेनेच्या शोभाताई खटकाळे विजयी झालेल्या आहेत। पंढरपूरच्या रोपळे झेडपीतून आमदार अभिजित पाटलांचे उमेदवार गीतांजली साळुंके विजयी झाल्यात। पंढरपूरच्या रोपळे झेडपीमधून लातूरमध्ये भाजपचे माजी खासदार सुधाकर शृंगारे यांच्या कन्येचा पराभव झाला। ठाकूर तालुक्यातील रोहिणा जिल्हा परिषद गटातून सुप्रिया शृंगारे पायाळ यांचा पराभव झालाय। पंचायत समिती भिगवण गणामध्ये हेमा माडगे
यांचा विजय झालेला आहे। इंदापूरमध्ये भिगवान शेठ फळगडे झेडपी गट मेघना बंडगर 14,601 मतांनी त्यांचा विजय झाला। पुणे झेडपीमध्ये राष्ट्रवादीची एक हाती सत्ता। सिंधुदुर्ग कणकवली हरकुळ बुद्रुक गटातून भाजपचे मनोज रावराणे विजयी झालेले। संभाजीनगर झेडपीमध्ये अपक्ष सचिन गरड एका मताने विजयी झालेले आहेत। अवघ्या एका मताने सचिन गरड अपक्ष उमेदवार यांचा विजय झालेला आहे। शिवसेनेच्या पराभूत उमेदवाराकडून फेरमतमोजणीची मागणीही करण्यात आलेली आहे। राम सातपुते यांच्याकडून करण्यात आलेल्या जल्लोषाची दृश्य आपण पाहतोय। राम सातपुते यांनी जल्लोष केलेला आहे आणि त्याचे ही दृश्य आपण पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर पाहतो। भाजपचे राम सातपुते यांनी जल्लोष केला। त्यांच्या पत्नीचा विजय झाला आणि त्यानंतर राम सातपुते यांनी हा जल्लोष केलेला आहे। गुलालाची उधळण केलेली आहे। राम सातपुते नखशिकांत गुलालात नावून निघालेले आहेत आणि त्यानंतर त्यांनी दंडही थोपटलेला आहे। Thank you.